हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 24 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये राजशेखर धोंडे पाटील यांच्या लग्नात 2 पाहुणे आले होते आणि या पाहुण्यांनी चक्क नुपूरची छेड काढली. नुपूरचा हात पकडला आणि तिच्याशी अश्लील बोलले. नुपूरने तर या माणसांना धमकी दिली की जर तुम्ही माझ्याबरोबर काही चुकीचं केलं तर मी मीडियाला सांगेल आणि मग राजशेखर धोंडे पाटील तुम्हाला सोडणार नाही. हे ऐकून ही 2 माणसं चांगलीच घाबरली. पण हे सगळं मल्हारने पाहिलं आणि मग मल्हारने या 2 माणसांची अशी काही धुलाई केली आणि त्यांना या लग्नातून हकलून दिलं. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर किचनमध्ये जात असते तर मल्हार तिला थांबवतो आणि म्हणतो, मिस नुपूर, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. नुपूर विचारते, काय झालं सर? तर मल्हार सांगतो, तुम्हाला जर येथे काही त्रास होत असेल तर तुम्ही फंक्शनला नाही थांबलात तरी चालेल, तुम्ही किचनमध्येच थांबू शकता. हे ऐकून नुपूरला आश्चर्य वाटतं. नुपूर विचारते, का सर, काय झालं? तुम्ही असं का सांगताय? मल्हारला काय बोलावं हे कळतच नाही, कारण मल्हारला माहिती आहे की नुपूरच्या लग्नाच्या दिवशीच तिचा नवरा हे जग सोडून गेला आहे आणि नुपूरला हळद, मेहंदी, लग्न या सगळ्या फंक्शनचा त्रास होतोय. हे मल्हारने पाहिलं हळदीच्या वेळेस आणि मल्हार काहीच बोलत नाही. तर नुपूरला वाटतं की मल्हारला माझ्याबद्दल काही कळलंय का? आईने तर काही सांगितलं नाही ना? तर मल्हारला लगेच आठवतं की आपण नुपूरला समुद्र किनाऱ्यावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं श्राद्ध करताना पाहिलं होतं. गुरुजींनी आपल्याला हे सगळं सांगितलं होतं. त्याचबरोबर हळदीच्या वेळेस सुद्धा नुपूरला त्रास झाला होता, तिच्या डोळ्यात पाणी होतं. पण मल्हार विचार करतो, नुपूरला मी हे नाही सांगू शकत, कारण नुपूरला जर मी हे सांगितलं तर त्यांना मी पुन्हा एकदा त्या दुःखद घटनेची आठवण करून देईल आणि त्यांना आणखीनच त्रास होईल. नुपूर विचारते, बोला ना सर, काय झालं? तुम्ही असं का सांगताय? मी तर संपूर्ण इव्हेंटसाठी येथे अन्न बनवणार आहे ना, माझं तर हे कामच आहे, मी येथे थांबायलाच हवं. मल्हार म्हणतो, नाही, तसं काही नाही, मला असं वाटलं तुम्हाला त्रास होत असेल, मी असंच म्हणून बोललो. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. पण नुपूरला कळतच नाही की मल्हार सर असं का बोलले. मल्हार सरांना माझ्याविषयी काही कळलं की काय? त्यांना कसं कळलं असेल? आईने तर सांगितलं नाही ना, अशी शंका नुपूरला येते आणि नुपूर किचनमध्ये येते. तर इकडे किचनमध्ये आशा ही सगळ्या शेफला आता पुढे काय काय करायचं आहे, काय स्वयंपाक बनवायचा आहे याबद्दल सांगत असते. नुपूर नाहीये तर संपूर्ण जबाबदारी ती घेते. तेवढ्यात नुपूर तेथे येते. आशा तिला सांगते, मी कैरीचं पन्ह बनवण्यासाठी कैरी उकडून ठेवली आहे. तर नुपूर म्हणते, ठीक आहे. नुपूरचा मूड नसतो. नुपूर मल्हार मला असं का बोलला याचाच विचार करत असते. आशाला हे समजतं. आशा विचारते, काय झालंय नुपूर? तर नुपूर ही आशाला विचारते, मल्हार सर आहे ना, माझ्याशी वेगळं वागताय. आता मी हळदीतून किचनमध्ये येत होते तर मला म्हणाले, तुम्हाला इथे थांबायचं नसेल तर तुम्ही येथे नका थांबू. मला कळलंच नाही. मी त्यांना विचारलं, सर तुम्ही असं का बोलताय? तर त्यांनी काही स्पष्ट सांगितलंच नाही. आई, तू त्यांना आपल्याबद्दल काही सांगितलंय का? आपल्याबद्दल जे काही घडलंय त्याबद्दल? तर आशा सांगते, नाही नाही, मी काहीच नाही सांगितलंय. मल्हार हा असं का बोलला हाच प्रश्न नुपूर आणि आशाला सुद्धा पडतो. आशा विचार करते, जर मल्हारला काहीच माहिती नाहीये याचा अर्थ मल्हारला आता नुपूरच्या मनातला कळायला लागलंय. नुपूर मनातून दुःखी आहे हे तिला समजतंय. आशा विचारते, तो तुला डायरेक्ट कसं बोलला? पण त्याला तर काहीच माहिती नाहीये. नुपूर म्हणते, हो ना, मला आहे ना तसा त्रास झाला. हळदीच्या वेळेस मी थोडी अस्वस्थ झाले होते. मग मल्हार सरांनी मला पाहिलं आणि ते असं बोलले. पण त्यांना कसं कळलं की मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय? आशा तिला म्हणते, याचा अर्थ मी मल्हारला जो मुलगा मानते ना, ते अगदी योग्य मानते. तू माझी मुलगी, तो माझा मुलगा. आणि खरंच आता त्याला तुझ्या मनातलं कळतंय. पण नुपूरला मात्र हे पटत नाही. मल्हारला तुझ्याबद्दल खूप काळजी आहे असं आशा तिला समजावून सांगते. जेव्हा तू कोल्ड स्टोरेजमध्ये अडकली होती तेव्हा मल्हारने तुला वाचवलं. त्यानंतर तुझी किती सेवा केली. आज तू त्याच्यामुळेच इतकी सुखरूप आहेस. हे सगळं नुपूरला आठवतं आणि आशा ही नुपूरला समजावून सांगते, खरंच मल्हार तुझी खूप काळजी घेतोय. आता त्याला तुझ्या मनातलं कळतंय. आणि नुपूरसुद्धा स्माईल करते. थोड्या वेळानंतर रात्र झालेली असते आणि सगळे कार्यक्रम उरकलेले असतात. परंतु राजशेखर धोंडे पाटलांची 2 माणसं मस्त दारू पीत बसलेली असतात. तेवढ्यात तेथून एक वेट्रेस जाते. ही 2 माणसं तिला थांबवतात आणि अतिशय उद्धटपणे बोलतात, ए
हे इकडं आणि आमच्यासाठी एक प्लेट कबाब घेऊन ये. ही वेट्रेस सांगते, सॉरी सर, सगळं इव्हेंट संपलाय, किचन बंद झालंय, सगळं अन्नसुद्धा संपलंय, सगळा स्टाफ झोपायला गेलाय, त्यामुळे आता तुम्हाला काही नाही मिळू शकत. तर ही माणसं खूप चिडतात आणि उद्धटपणे बोलतात, तुला माहिती आहे का आम्ही कोण आहे? राजशेखर धोंडे पाटलांची माणसं आहे. चल जा लवकर घेऊन ये आमच्यासाठी जे सांगितलंय ते. तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि चिडून म्हणते, सर तिला कळतंय पण तुम्हाला नाही कळतंय. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? इव्हेंट संपलाय, जेवण संपलंय, किचन बंद झालंय, सगळा स्टाफ झोपायला गेलाय आणि आम्ही सुद्धा झोपायला जातोय. तुम्हाला काहीच मिळणार नाही. हे ऐकून या माणसांना मोठा धक्काच बसतो. पण तेवढ्यात तायडी तेथे येते आणि ती हे सगळं ऐकते. नुपूर चिडून म्हणते, आणि तुम्ही जर काही चुकीचं बोलण्याचा आणि कोणाशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला ना तर त्याचे परिणाम वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून नुपूर या वेट्रेसला जायला सांगते आणि स्वतःही तेथून निघून जाते. ही दोन माणसं खूप वाईट असतात आणि म्हणतात, चांगलीच कडक आहे, हिला धडा शिकवावाच लागणार आहे. नुपूर ही जात असते. तेवढ्यात लगेचच तायडी तिच्या समोर येते. नुपूर विचारते, मॅम तुम्ही यावेळेस काही हवं होतं का तुम्हाला? तर तायडी चिडून म्हणते, नुपूर तू आता काय केलंस ना ते मी पाहिलंय. अतिथी देवो भव हे विसरायचं नाही. आणि हे तर राजशेखर साहेबांचे गेस्ट आहेत, त्यांना समजलं तर काय होईल तुला कळतंय का? जा त्यांना जे हवंय ना त्यांना आत्ताच्या आत्ता दे. नुपूर ही तायडीला समजवण्याचा प्रयत्न करते. ते खूप चुकीच्या पद्धतीने बोलत होते. तायडी चिडून म्हणते, तुला सांगितलं कळत नाही का? मी येथील मालकीने, हा इव्हेंट मी हँडल करते. तुला जे सांगितलं ना ते करायचं. जा त्यांना जे खायला हवंय ते खायला दे. नुपूरचा नाईलाज होतो आणि नुपूर तेथून निघून जाते. तायडी चांगलीच खुश होते. 1 2 3 बूम, आता होऊ दे धमाका असं ती म्हणते. आणि नुपूर या दोघांसाठी कबाबची प्लेट घेऊन येते. हे दोघे म्हणतात, हा खूप भारी आहे. नुपूर त्यांच्याकडे रागारागाने पाहते तर हा माणूस म्हणतो, कबाब खूप भारी आहे असं मी म्हणत होतो. आणि नुपूर तेथून जात असते तर हा दुसरा माणूस चक्क नुपूरचा हात पकडतो. नुपूरला जबर धक्काच बसतो. हा माणूस म्हणतो, आता तू कबाब तर आणून दिले, तू सुद्धा बस आमच्याबरोबर, तेवढंच आम्हाला बरं वाटेल, आमचा एन्जॉय जास्त होईल. नुपूर खूप चिडते आणि या माणसाकडे रागारागाने पाहू लागते. ही दोन नालायक माणसं मात्र निर्लजासारखी हसत असतात आणि नुपूरची छेड काढतात आणि म्हणतात, कसं आहे ना नुपूर मॅडम, बसा आमच्याजवळ, आम्हाला सुद्धा तेवढीच मजा येईल, आम्हाला सोबतीला कुणी नाही आहे ना. नुपूर चिडून म्हणते, अरे वा, खरंच तुम्हाला तुमच्या लहान बहिणीची किती काळजी आहे ना दादा. हे ऐकून हे दोघे खूप चिडतात. नुपूर म्हणते, कसं आहे ना, तुम्हाला लहान बहिणीची काळजी आहे, पण मला सुद्धा माझ्या मोठ्या भावाची खूप काळजी आहे. तुमच्या आईबापाने तुम्हाला चुकीचे संस्कार दिलेत, तुम्हाला मी चांगले संस्कार शिकू का? ही दोन माणसं खूप चिडतात. नुपूर हात सोडून जाऊ लागते तर हा काळ्या कोटवाला माणूस पुन्हा एकदा तिचा हात पकडतो. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि तो हे सगळं पाहतो. हा काळ्या कोटवाला माणूस नुपूरचा हात जोरात पकडतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे का आम्ही कोण आहे? राजशेखर साहेबांची माणसं आहे, त्यामुळे आमच्याशी नीट बोलायचं, आम्ही जसं म्हणू ना तसंच वागायचं. तर नुपूर म्हणते, पण तुम्ही एक गोष्ट विसरलाय की बाहेर आहे ना सगळा मीडिया उभा आहे, आणि जर हे मीडियाला कळलं की तुम्ही माझ्याबरोबर काय करताय, माझ्याबरोबर जबरदस्ती करताय, तर मात्र राजशेखर साहेबांची खूप बदनामी होईल आणि राजशेखर साहेब मग तुमचं काय करतील हे तुम्ही लक्षात ठेवा. ही दोन माणसं चांगलीच घाबरतात. राजशेखर साहेब काय आपला सोडणार नाही अशी भीती त्यांना वाटते आणि ते नुपूरचा हात सोडून देतात. नुपूर म्हणते, ओ दादा, लहान्या बहिणीचा हात पकडा ना, हात का सोडलाय? मल्हार हे सगळं पाहत असतो. तर ही माणसं चक्क नुपूरला सॉरी म्हणतात, सॉरी ताई आणि कान पकडतात. पण राजशेखर साहेबांना मीडियाला काही सांगू नका, आम्ही अशी चूक परत करणार नाही असं म्हणून हात जोडतात. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, खरं तर ना तुमच्या दोघांच्या सनसनीत थोबाडीत मारावी अशी माझी इच्छा होतीये, पण कसं आहे ना, मी ना ज्या मल्हार साहेबांसाठी काम करते ना त्यांच्यासाठी हा इव्हेंट खूप महत्त्वाचा आहे, त्यांच्या कंपनीचं नाव खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची बदनामी होऊ नये म्हणून मी काही करत नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, यानंतर येथे कोणत्याही मुलीवर, कोणत्याही स्त्रीवर वाईट नजर टाकली ना तर मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देऊन नुपूर तेथून निघून जाते. मल्हार हे सगळं पाहतो, हे सगळं ऐकतो आणि मल्हार म्हणतो, मिस नुपूर,
तुम्ही आमच्या कंपनीचा एवढा विचार करताय, मला खूप आनंद झाला. पण आता बाकीचं काम मी करतो. असं म्हणून मल्हार या दोन माणसांकडे जातो आणि या माणसाचा हात पकडतो. हा माणूस चिडून विचारतो, ए कोण आहे रे तू? तर मल्हार त्याला जोरात समोर ओढतो आणि म्हणतो, आत्ता तुमच्या समोर जी होती ना, ती तुमची लहान बहीण होती आणि आत्ता तुमच्या समोर जो उभा आहे ना, तो तुमचा बाप आहे. असं म्हणून मल्हार या काळ्या कोटवाल्याच्या पोटात जोरात बुक्की मारतो. त्याचा दुसरा मित्र म्हणतो, ए, पण मल्हार त्याच्या पोटात सुद्धा जोरात लाथ मारतो आणि या दोघांना चांगलीच मारहाण करतो. ही माणसं चिडून म्हणतात, आम्ही कोण आहे तुला माहिती आहे का? आम्ही राजशेखर धोंडे पाटलांची माणसं आहोत. मल्हार चिडून म्हणतो, हो मला चांगलंच माहिती आहे, तुम्ही दोघे ना किडे आहात, किडे, आणि तुम्हाला ठेचायलाच पाहिजे. असं म्हणून मल्हार या दोघांना आपल्या हातात पकडतो, त्यांना चांगलीच मारहाण करतो आणि म्हणतो, आता मी काय तुम्हाला सोडत नाही. आत्ताच्या आत्ता येथून निघायचं, नाहीतर तुमचा जीव घेऊन मी. असं म्हणून मल्हार या दोघांना तेथून हाकलून देतो. हे दोघे खूप घाबरतात आणि पळून जातात. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि मल्हारला विचारते, मल्हार वेडा झालास का तू? तू राजशेखर साहेबांच्या माणसांना मारहाण केली, त्यांना कळलं तर काय होईल? मल्हार चिडून म्हणतो, तायडे तुला माहिती आहे, मला स्त्रीची इज्जत सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तायडी म्हणते, मल्हार मला कळतंय, पण तू असं करू नकोस, तू हे सगळं का केलं? मल्हार म्हणतो, त्यांनी मिस नुपूरचा हात पकडला होता, त्यांच्याशी चुकीचं वागले होते. तर तायडी चिडून म्हणते, त्या नुपूरसाठी तू एवढं केलंस? अरे राजशेखर साहेबांना कळलं ना तर हा इव्हेंट आपल्या हातून जाईल, खूप मोठा इश्यू होईल. आणि अशा इव्हेंटमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, आपण दुर्लक्ष करायचं, लक्ष नाही द्यायचं. तुला काही नवीन सांगावं लागेल का मला? आणि तू ना डोकं शांत ठेव, आता असं काहीच करू नको. पण मल्हार म्हणतो, नाही तायडे, जो स्त्रीला त्रास देईल, तिच्या अब्रूशी खेळेल ना, मी त्याला सोडणार नाही, हे तू लक्षात ठेव. असं म्हणून मल्हार निघून जातो. त्यामुळे तायडी खूप चिडते. दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाची सगळी तयारी झालेली असते. लग्नाचा दिवस उजाडलेला असतो आणि मिसेस पाटील सगळ्या लोकांना विचारतात, नाश्ता आवडला का तुम्हाला? ही माणसं हो म्हणतात. तेवढ्यात नुपूर तेथून जात असते आणि मिसेस पाटील नुपूरला बोलावते आणि म्हणते, तुमचा नाश्ता सगळ्यांना आवडला बरं का? नुपूर थँक्यू म्हणते. मिसेस पाटील सांगते, आणखीन एक काम आहे, माझ्या मनोजने ना काही खाल्लं नाही आहे सकाळपासून, त्याच्यासाठी तुम्ही नाश्ता घेऊन जाल का? नुपूर म्हणते, हो मॅडम, मी स्वतः घेऊन जाते. मिसेस पाटील खूप खुश होते. नुपूर तेथून निघून जाते. तर इकडे मल्हार आणि तायडीच्या घरी एक कुरिअरवाला येतो आणि तो रेवतीकडे तायडीच्या नावाचं कुरिअर देतो. रेवती सही करते. तायडीची आई तेथे बसलेली असते. रेवती विचारते, ताई, हे तायडीचं काहीतरी पार्सल आलं आहे, तुम्ही काही मागवलं आहे का? तर लगेचच तायडीची आई रेवतीच्या हातातून हे कुरिअर हिसकावून घेते आणि म्हणते, तायडीचं आहे ना, मी पाहते. ती हे कुरिअर उघडते तर त्याच्यामध्ये चक्क काही प्रॉपर्टीचे पेपर्स असतात आणि रेवती हे पाहते आणि म्हणते, हे तर काहीतरी प्रॉपर्टीचे पेपर्स दिसत आहे आणि मला हे पेपर दाखवा. पण तायडीची आई खूप घाबरते आणि म्हणते, नाही नाही, तायडीला नाही आवडत, तुला माहिती आहे ना, तायडीच्या कोणत्याही वस्तूला हात लावलं तिला आवडत नाही. असं म्हणून तायडीची आई तेथून निघून जाते. पण रेवतीला प्रश्न पडतो, नक्की हे पेपर्स कशाचे असतील आणि तायडीने काय खरेदी केलंय? तिला हा प्रश्न पडतो. तर इकडे नुपूर ही मनोजच्या रूममध्ये त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते, पण ती दरवाजातच थांबते, कारण राजशेखर धोंडे पाटील हे त्यांच्या मुलावर मनोजवर खूप चिडलेले असतात. आणि मनोज म्हणतो, पण बाबा हे तर चुकीचं आहे ना. राजशेखर धोंडे पाटील चिडून म्हणतात, आता तू मला अक्कल शिकवणार का? काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे? मी जे बोलतोय ना तेच बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. हे पाहून नुपूरला मोठा धक्काच बसतो. राजशेखर हा आपल्या मुलाला म्हणतो, मी ना जे सांगितलं तेच करायचं. तुझं हे जे लग्न आहे ना, ते फक्त 6 महिन्यांसाठी आहे आणि 6 महिन्यानंतर त्या पोरीला सोडून द्यायचं. तिचा आणि आपला काहीच संबंध नाही. हे ऐकून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. आता तिने जे काही ऐकलंय त्यावर तिचा विश्वासच बसत नाही की राजशेखर धोंडे पाटील हे चक्क आपल्या मुलाला 6 महिन्यानंतर लग्न मोडायला सांगताय, गौरीला त्याच्या होणाऱ्या बायकोला सोडून द्यायला सांगताय. राजशेखर आपल्या मुलाला म्हणतो, मी काय राजकारणात आज नाही आलोय, राजकारणात मी एवढा मोठा झालोय ना, हे सगळं करूनच सगळ्या जगाला असं वाटतंय की मी त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न करून देतोय. मी इतका मोठा आमदार,
इतका मोठा मंत्री आहे, हे सगळं कशासाठी करतोय? अरे त्या पोरीचा बाप आहे ना, लई साधा भोळा आहे. तशीच माझी जनतासुद्धा लई साधी भोळी आहे. मी त्यांच्यासमोर मोठेपणा करणार. पाहिलं का, मी इतका मोठा असून, इतका श्रीमंत असून, सत्ता हातात असून माझ्या मुलाचं लग्न गरीब मुलीशी लावून दिलं आणि मग निवडणुकीत त्याचा मला फायदा होणार. आणि एकदा का मी निवडणूक जिंकलो, मग त्या पोरीला सोडून द्यायचं. मग तुझं लग्न मी एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या मुलीशी लावून देणार. हे ऐकून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. परंतु राजशेखरचा मुलगा मनोज मात्र चांगला असतो आणि तो म्हणतो, नाही बाबा, तुम्ही हे चुकीचं करताय. हे करणं खूप चुकीचं आहे. हे थांबवा. नुपूर हे सगळं पाहत असते. राजशेखर चिडून म्हणतो, तुला सांगितलं ना, मला अक्कल नाही शिकवायची. तुला शेवटचं सांगतोय की मी जसं म्हणेल तसंच करायचं, नाहीतर तू माझ्या पोटचा मुलगा आहे ना, हे सुद्धा मी विसरून जाईल आणि तुझी बोलती कायमची बंद करेल. नुपूरला जबर धक्काच बसतो. राजशेखरचा मुलगा सुद्धा खूप घाबरतो. राजशेखर चिडून म्हणतो, मी जसं सांगेल तसंच करायचं आणि एवढाच माज असेल ना, तर तुझ्या नावासमोर माझं जे नाव आहे ना, राजशेखर धोंडे पाटील, ते काढून बघ. तुला कुत्रंसुद्धा विचारायचं नाही. आज तुला 4 लोक विचारतात ना, ते फक्त माझ्यामुळं, हे लक्षात ठेवायचं. नुपूर खूप चिडते. नुपूरला वाटतं, खरंच हा राजशेखर धोंडे पाटील किती नालायक माणूस आहे. त्याला तर मी आत्ताच, असं म्हणून नुपूर पुढे जाऊ लागते. तेवढ्यात तिला आठवतं की मल्हार म्हणाला होता, हा इव्हेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कंपनीचं नाव माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे सक्सेसफुल करायलाच हवं. त्यामुळे नुपूर विचार करते, मी काही करण्याआधी मल्हार सरांना हे सगळं सांगायला हवं. आणि नुपूर तेथून धावत पळत सुटते. पण तायडी तिच्यासमोर असते आणि नुपूर ही धावता धावता तायडीला जोरात धडक देते. तायडी चिडून म्हणते, वेंधळी आहेस का तू? अशी कोठे धावत सुटलीये? तर नुपूर विचारते, मल्हार सर कोठे आहेत? तायडी सांगते, तो तर येथेच आहे. पण तायडीला शंका येते आणि ती विचारते, काय झालंय? तुला मल्हार का हवाय? तर नुपूर सांगते, मॅम, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आपल्याला हे लग्न थांबवावं लागेल. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी विचारते, लग्न थांबवावं लागेल? पण का? काय घडलंय? नुपूर ही तायडीला सगळं सत्य सांगते. मॅम, ते राजशेखर धोंडे पाटील आहेत ना, त्यांच्या मुलाचं लग्न स्वतःच्या फायद्यासाठी करून देत आहे. 6 महिन्यानंतर ते त्या गौरीला सोडून देणार आहेत आणि ते लग्न मोडणार आहे. फक्त निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी ते हे सगळं करताय. आपल्याला हे लग्न थांबवायलाच हवं. त्या बिचाऱ्या गरीब मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे ऐकून तायडीलाही जबर धक्काच बसतो. तायडी ही नुपूरला समजावून सांगते, नुपूर, या सगळ्याशी आपलं काही देणं घेणं नाहीये. नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर विचारते, मॅम, तुम्ही काय बोलताय? त्या बिचाऱ्या गरीब मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्या आयुष्याचं वाटोळं करणार आहेत ही माणसं. तर तायडी म्हणते, नुपूर, तू कोणाला काय सांगणार आहे? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? तू कोणाला सांगितलं आणि दुसऱ्यांना हे पटणार आहे का? ते तुझ्याकडे पुरावा मागतील. तुझ्याकडे काही पुरावा नाहीये. ही त्यांची पर्सनल गोष्ट आहे. आपलं जे काम आहे ना, आपण तेवढं करूया, इव्हेंट करूया, घरी जाऊया. तू बाकीच्या गोष्टींचा विचार करू नको. तर नुपूरला मात्र हे पटत नाही. नुपूर म्हणते, पण मॅम. पण तायडी तिला ठणकावून सांगते, एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा गपचूप, तुझं काम कर. बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. नुपूरचा नाईलाज होतो. नुपूर तेथून निघून जाते. तर तायडी विचार करते, आत्ता मला कळलं, मातीतलं लग्न हवंय, पारंपरिक लग्न हवंय आणि एवढी श्रीमंत, एवढी मोठी माणसं आणि गरीब मुलीशी का लग्न करून देता आपल्या मुलाचं? हा प्लॅन आहे का राजशेखर धोंडे पाटलांचा? असा विचार तायडी करते. इकडे मल्हार हा दीप आणि कोमलला सगळा इव्हेंट कसा करायचा त्याबद्दल सांगत असतो. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि विचारते, काय रे मल्हार, कोठेस तू? किती वेळचं शोधते मी तुला? मल्हार म्हणतो, सॉरी तायडे, माझं लक्षच नव्हतं, मी बिझी होतो. तर तायडी मल्हारला म्हणते, तू ये ना, त्या नुपूरला समजावून सांग. मल्हार विचारतो, काय झालं? तर तायडी म्हणते, त्या नुपूरने त्या राजशेखर धोंडे पाटलांचं काहीतरी पर्सनल बोलणं ऐकलंय आणि मला येऊन सांगत होती. मी तिला समजावून सांगितलंय, आपलं आपलं काम कर. तू सुद्धा तिला समजावून सांग. ती तुझ्याकडे आली होती का? तुला काही सांगितलं का? मल्हार सांगतो, हो, माझ्याकडे त्या आल्या होत्या. मला सांगत होत्या की त्या मिसेस पाटील त्या मुलीच्या आईशी खूप उद्धटपणे बोलत होत्या. तायडी म्हणते, हो, एवढंच ना? मग ठीक आहे. मल्हार विचारतो, तुला त्यांनी काही सांगितलंय का? तर तायडी म्हणते, हो, त्यांनी त्या राजशेखर धोंडे पाटलांना मुलाशी काहीतरी पर्सनल बोलताना ऐकलंय आणि खूप टेन्शन घेतलंय. मला सांगायला आली होती, तू तिला समजावून सांग. मल्हार म्हणतो, ठीक आहे, माझ्याशी बोलायला आली ना,
तर मी तिला समजावून सांगतो, तू नको काळजी करू. तेव्हा तायडी म्हणते, एक तर मला आधीच खूप टेन्शन आहे, हा इव्हेंट सक्सेसफुल व्हायलाच हवा. तू सगळी व्यवस्था बघतोय ना? मल्हार म्हणतो, हो तायडे, मी सगळी व्यवस्था बघतोय, तू काळजी करू नको. तायडी तेथून जाते तर मल्हार विचार करतो, नुपूरने नेमकं काय ऐकलंय, आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. नुपूरने त्या दोन माणसांना चांगला धडा शिकवला आणि मग मल्हारने मात्र त्यांची आयुष्यभराची जिरवली. ते पाहायला सुद्धा मजा आली. आणि आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही किचनमध्ये जाणार, ती टेन्शनमध्ये असेल, आशाला हे समजणार आणि आशा विचारेल काय झालं. तेव्हा नुपूर तिला झालेला सगळा प्रकार सांगणार आणि मग आशा ही नुपूरला समजावून सांगेल, नुपूर, तुला जे योग्य वाटतंय ना ते कर. तायडी काय बोलली किंवा मल्हार काय बोलेल याचा विचार करू नको. जर तुला त्या मुलीचं आयुष्य वाचवायचं असेल, तिच्यासाठी काहीतरी करायचं असेल, तर तुला जे वाटतं ना तेच कर. त्यामुळे नुपूरला हिंमत येईल. नुपूर मल्हारला जाऊन सगळं सत्य सांगेल आणि मल्हारला सुद्धा हे आवडणार नाही आणि मल्हार हा चक्क राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न थांबवणार. राजशेखर धोंडे पाटील चिडतील, मल्हारला विचारतील काय पुरावा आहे. मल्हार नुपूरला हाक मारेल, नुपूर येईल, पण नुपूरकडे सुद्धा काहीच पुरावा नाहीये. मग नुपूर तरी काय करणार? तर नुपूर कदाचित मनोज हा जो राजशेखर धोंडे पाटलांचा मुलगा आहे त्याला बोलावेल आणि त्याला सगळं सत्य विचारणार. तो चांगला मुलगा आहे आणि तो नक्कीच आपल्या बापाचं सत्य सगळ्यांना सांगेल आणि हे लग्न मोडेल. तर फ्रेंड्स, एकूणच या मालिकेत आता एकानंतर एक भारी ट्विस्ट येणार आहे. तर तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.